हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. काय झालं माहिती का, आता उठली आहे मी. दूध आणायला गेली होती, म्हणजे एका मुलाला, छोट्याला दूध आणायला पाठवलं होतं, छोट्या मुलाला. तर मी आता माझा ओटा आहे ना इथे बसली आहे. तर माझं सहज आहे ना बाथरूमच्या आहे ना जाळीकडे लक्ष गेलं. तो कोणीतरी आहे ना माझी आहे ना, माहीत नाही मला, माझ्या बाथरूमची जाळी कोणीतरी वापस काढली. चिंता झाला असं. का लोक हे माझ्यासोबत अशी दुश्मनी करायचं प्लॅनिंग करतात, का माझ्यासोबत आहे ना परेशान म्हणजे करतात ते. आता मग काय करू, त्या दिवशी मी एवढ्या शिव्या दिल्या ना, तरी कोण जाणून बुजून करते कोणतरी. मी तर म्हणते त्याची ना बोटं वाकडी व्हायला पाहिजे. गप्प बसायचं. जाऊन पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट करते. तिथे ते पोरं बसली होती ना रात्रीची, म्हणजे छोटीशी पोरं होती, माहिती ना मला कुठली पोरं होती. तर तिथं ते नॉनव्हेज वगैरे बनवत होते ना, तर मला जरा त्यांचा डाऊट येते त्या पोरांचा. तर बघू आता पोरांना पण जरा त्यांची पण आज वाट लावते आणि जाऊन आज पोलीस स्टेशन जाऊन एक कंप्लेंट करते. म्हणजे त्या पोरांनीच जर केलं असेल ना तर समजेल तरी ना, कबूल तरी करतील ना. तर तुम्हाला मी एकदा परत दाखवते. मी आतमधून आहे ना पूर्ण प्लायचा पुठ्ठा लावलाय. तो तर कोणाचा तो म्हणजे प्रयत्न करत असेल की जाणून बुजून करणार, कारण का तो आता निघणारच नाहीये, पूर्ण पॅक केलाय तो. पण बाहेरनं कोणीतरी आहे ना मुद्दाम आहे ना जाळी काढली. मी 150 रुपयाची जाळी आणली होती. ती ग्रिल दिसते ना तुम्हाला, ती ग्रिलच्या आतमधून होती आणि बाहेर नसती ना ती वाऱ्याने पडली असती. कारण का ती आतमध्ये होती म्हणून ती ना पडूच शकणार नाही. आता मला पूर्ण डाऊट आलाय की कोणतरी माझ्यासोबत ना जाणून बुजून कोणतरी ना करते. अरे हे करून कुठं फेडतील पाप. आणि याला मी एक बोलू का, बोलायला जे माझ्यासोबत कोण असं करतं ना जाम मजा येते मला. पण माझं चांगलंच होतं, माझं कधी वाईट होणारच नाही. जो माझ्याविषयी जो जाणून बुजून करतो ना तो खड्ड्यात जाणार आणि त्याचं कधी चांगलं होणारच नाही, एवढं मला पूर्ण माहिती आहे. चला, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. बाय.